Hello students. Today we will have practice of some grammar topics. Let us have a practice. First of all, we will see the use of articles. You know that there are three articles a, an and the. Now, a and an they are used for singular nouns. First of all, you should know that articles they come before the noun. So whenever you insert some article, then you have to see that the word is a noun. A and the हे आर्टिकल्स आहेत आणि ते नावाच्या म्हणजे नामाच्या पूर्वी नाउनच्या पूर्वी घातले जातात. ए आणि ॲन हे जे आर्टिकल्स आहेत ते सिंग्युलर नाउन असेल म्हणजे एकवचनी नाम असेल तर त्याच्यापूर्वी घातलं जातं. दी मात्र कधी सिंग्युलर असू शकतं आणि कधी प्लुरल म्हणजे अनेक वचनसुद्धा असू शकतं. ए आणि ॲनच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ही आर्टिकल्स आपल्याला जर ए कॉन्झोनंटनी सुरू होणारे जर नाउन असेल म्हणजे व्यंजनाने सुरू होणारं जर नाउन असेल तर त्याच्यापूर्वी आणि ते एकवचनी असेल तर त्याच्यापूर्वी ए घातलं जातं. ॲन जर स्वरांनी सुरू होणार असेल वॉवेल्सने सुरू होणार असेल तर त्याच्यापूर्वी घातलं जातं आणि द हे जर विशिष्ट असेल पर्टिक्युलर असेल तर त्याच्यापूर्वी घातलं जातं. तर आपण इथे काही जे वाक्य आहेत ती बघूयात आणि त्याच्यापूर्वी काय रूल आहे तेही बघूया. डॅश कृष्णा इज डॅश ट्रिब्युटरी ऑफ डॅश गोदावरी. सो कृष्णा अँड गोदावरी दे आर द नेम्स ऑफ द रिव्हर्स. आणि रिव्हर्सचं जर नाव असेल तर त्याच्यापूर्वी तुम्हाला द हे आर्टिकल घालायचं असतं. यू हॅव टू पुट द आर्टिकल बिफोर द नेम ऑफ एनी रिव्हर इफ इट इज रिव्हर. जर एखाद्या नदीचं नाव असेल तर त्याच्यापूर्वी तुम्हाला द हे आर्टिकल घातलं पाहिजे. तसंच द हे आर्टिकल तुम्हाला एखादे जर ते स्क्रिप्चर असेल म्हणजे ज्याला आपण धर्मग्रंथ म्हणतो किंवा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ म्हणतो त्याच्यापूर्वी द घालायचं. द रामायणा, द महाभारता, द बायबल, द कोरान. सो इन दिस वे यू हॅव टू यूज द. Here, Krishna and Godavari, they are rivers, so you have to put the before them. The Krishna is a tributary because there are so many tributaries, so many rivers, and that's why a tributary of the Godavari. Once again, the Krishna is a tributary of the Godavari. इथे नियम लक्षात राहू द्या की रिव्हर्सचं नाव असेल, जर नदीचं नाव असेल, एखाद्या समुद्राचं नाव असेल किंवा एखाद्या माउंटनचं पर्वताचं नाव असेल तर त्याच्यापूर्वी तुम्हाला द हे आर्टिकल घालायचं आहे. द हिमालया, द सह्याद्री असं ते तिथे तुम्हाला घालावं लागेल. द अटलांटिक. He saw dash star shooting down towards dash earth. आता there are so many stars आणि एस पासून सुरू होते म्हणजे व्यंजनाने कॉन्झोनंटपासून सुरू होते आणि म्हणून इथं अ येईल. He saw a star shooting down towards the earth, the moon, the sun. हे तुम्हाला घालावं लागेल कारण एकमेव आहे. दे आर ओनली. सो द अर्थ, द मून, द सन. सो ही सॉ अ स्टार शूटिंग डाऊन टुवर्ड्स द अर्थ. डॅश रिच मस्ट ऑलवेज हेल्प डॅश पुअर. हिअर दिस इज द नाउन फॉर पर्टिक्युलर पीपल. द रिच. सो यू हॅव टू यूज द. द रिच, the poor, the needy. Okay, so the rich must always help the poor. Being, now there are so many good teachers, so a good teacher. Being a good teacher,
he teaches in the best way. Here superlative degree is there, the best, the smallest, the largest. So here superlative is there, and that's why you have to use the. So being a good teacher, he teaches in the best way. Now it was, see here, excellent. So here excellent, that is actually adjective of lunch, but it begins with vowel. So an excellent. It was an excellent lunch. An apple. An excellent. Okay. So it was an excellent lunch. The meal cost him 100 because 100 rupees note is there. So 150 rupees. Now I want, see here, NOC. So here the word begins with N. So a vowel is there. So I want an NOC, an MBA, an MA, an MSc. Okay. So I want an NOC for the old plot, because particular plot is there. The old plot of land I want to buy. So in this way, you have to learn where to use a, where to use an, and where to use the. जर व्यंजनाने आणि एकवचनी नाम असेल, व्यंजनाने सुरू होणारं म्हणजे क ख ग घ अशा व्यंजनाने सुरू होणारं नाम असेल आणि ते जर एकवचनी असेल तर त्याच्यापूर्वी अ घालायचे. त्यानंतर जर ॲन घालायचं असेल तर ते नाऊन हे वॉवेलनी सुरू झालं पाहिजे. म्हणजे अ आ इ ई हे जे आपण वॉवेल्स म्हणतो त्याच्याने सुरू, त्याचा उच्चार तसा झाला पाहिजे. तर तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल इथं एन पासून म्हणजे दिसताना अक्षर एन दिसतंय, पण त्याचा उच्चार एन होतोय म्हणजे एनी होतोय आणि म्हणून NOC असं तिथं आलेलं आहे. सो यू हॅव टू रिमेंबर ऑल दिस थिंग्स. द कुठे घालायचं, वन अँड ओनली असेल किंवा रिव्हर्स असतील, माउंटन्स असतील, ज्याला ओशियन म्हणतो आपण, समुद्र म्हणतो, त्यांचं नाव असेल त्याच्यापूर्वी द घालायचं आहे. द स्क्रिप्चर्स असतील तर त्याच्यापूर्वी द घालायचं आहे. इन्स्ट्रुमेंट्स असेल द तबला, द हार्मोनियम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो इन दिस वे इट वॉज अबाउट आर्टिकल्स. प्रेपोजिशन्स. So prepositions, they give meaning to the sentence. So here are some examples of prepositions. Most children remain dash school dash the ages of 6 and 16. There are two options, in and between and into and in. So most children remain in the school, in school. Okay, most children remain in school. इथे इंटू उपयोगाचं नाही. इंटू जेव्हा बाहेरनं एखादी गोष्ट आत येते तेव्हा आपल्याला इंटू घालायचं असतं, पण इन कधी जे ऑलरेडी आत आहेत त्याच्यासाठी इन घालायचे. सो मोस्ट चिल्ड्रन रिमेन इन स्कूल. आता द एजेस ऑफ 6 and 16, इथे 6 and 16 हे दोन गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये कंपॅरिझन आहे आणि त्यामुळे इथं बिटवीन घालायचं आहे आपल्याला. दोन गोष्टी असतील आणि कंपॅरिझन असेल तर आपल्याला काय घालायचं आहे, बिटवीन घालायचं आहे. सो मोस्ट चिल्ड्रन रिमेन इन स्कूल बिटवीन द एजेस ऑफ 6 and 16. ही सेल्ड डॅश द सी अँड लँडेड डॅश द शोअर. इथे थ्रू आणि अपॉन आणि अक्रॉस आणि ऑन असं दिलं आहे. ही सेल्ड अक्रॉस द सी. जेव्हा एखादा समुद्र ओलांडून जायचं आहे म्हणजे फ्रॉम वन एज टू अनदर एज,
So across the sea and landed on the shore. समुद्र किनारा, shore म्हणजे. So he sailed across the sea and landed on the shore. म्हणजे एखाद्या रिव्हर तुम्हाला क्रॉस करायची असेल तर अक्रॉस असं वापरायचं आहे. समुद्र क्रॉस करायचं तर तुम्हाला अक्रॉस वापरावं लागेल. We completed the work dash 30 minutes and then left dash the station. इथं दोन ऑप्शन्स आहेत, in and to आणि within and for. So we completed the work within 30 minutes. 30 मिनिटात असं म्हणायचं आपल्याला. So within 30 minutes and then left for the station. The main drawback dash the area is its distance dash the railway station. दोन ऑप्शन्स आहेत, off from आणि into. So the main drawback of the area, त्या एरियाचा ड्रॉबॅक. So the main drawback of the area is its distance from the railway station. Mohan took me dash dinner and looked dash me very well. Mohan took me to dinner and looked after me very well. इथं फॉर आणि अप येणार नाही तर टू आणि आफ्टर येईल. Mohan took me to the dinner and looked after me very well. Look after म्हणजे काळजी घेणे या अर्थाने ते फ्रेज आहे आणि त्यामुळे लुक आफ्टर येईल. गव्हर्नमेंट अलोन कॅनॉट डील डॅश ऑल प्रॉब्लेम्स डॅश द कंट्री. आता डीलच्या पुढे विथ येतं नेहमी. सो गव्हर्नमेंट अलोन कॅनॉट डील विथ ऑल प्रॉब्लेम्स ऑफ द कंट्री असे प्रेपोजिशन्स येतील. हे काही एक्झाम्पल्स आहेत. सो दीज आर सम एक्झाम्पल्स. सो इन युअर notebook, in your notes, we have given so many examples. Please read them very carefully and see how they are used in the sentences. तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ग्रामरची अनेक वाक्य तुम्हाला एक्सरसाइजेस दिलेले आहेत. We have given so many exercises. So please go through these exercises so that you can have the correct practice of using prepositions. Now in tense, what will be there? Identify the tense in the following sentence. You know that there are 3 tense: present, past and future. Again they are divided into 4 subkinds, that is simple present, present perfect, present perfect continuous and present continuous. The same simple past, past continuous, past perfect and past perfect continuous. Same manner in future, simple future, future continuous, future perfect and future perfect continuous. So we have to see what kind of tense is used in the sentences. Identify म्हणजे ओळखा. या वाक्यात कोणता काळ दिलेला आहे तो ओळखा. I shall come tomorrow. Look at the verb shall come, will come. Shall and will वापरला असेल तर it is exactly future tense. आणि त्याच्या पुढे नुसतं verb वापरलंय. So the main verb is used. So it is simple future. I shall come tomorrow means simple future. I will go there, simple future. I will complete it, simple future. I will learn English, simple future. I shall teach it, simple future. Mr. Singh has been learning this lesson since Monday morning. Look at the verb has been learning. If there is has been or have been and ing to the verb, then the tense in the sentence is
present perfect continuous. Again, I repeat, if there is have or has and been and ing to the verb, then it is present perfect continuous. वाक्यामध्ये हॅज किंवा हॅव वापरला असेल, बीन असेल आणि क्रियापदाला ing असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे. सो हिअर इट इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. We were still standing in the queue. Look at the verb were standing. So if there is was or were and ing to the verb, then that tense is past continuous. जर वाक्यामध्ये was किंवा were आणि क्रियापदाला ing लावला असेल तर तो काळ आहे past continuous. I had finished my homework at 9 p.m. Look at the verb had finished. If there is had and the past participle of the verb, तर तो काळ आहे simple past. वाक्यामध्ये had वापरला असेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं असेल तर तो काळ आहे past perfect. I had completed the work. I had finished the work. Or I had seen that movie. Or I had gone to the temple. हे सगळे काय झाले past perfect. So I had finished my homework at 9 p.m. It is past perfect. My mother has prepared tea. Look at the verb has prepared. If there is has or have आणि क्रियापदाचं तिसरं रूप past participle of the verb, then it is present perfect. has किंवा have वापरला असेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं असेल तर तो present perfect असेल. So my mother has prepared tea. This is present perfect. I will be there in few minutes. See here, will be or shall be असं नुसतं वापरलं असेल मेन व्हर्ब म्हणून तर तो सिम्पल फ्युचर आहे. पुन्हा एकदा विल बी किंवा शॅल बी हे नुसतं वापरलं असेल मेन व्हर्ब म्हणून, दुसरं कुठलंही क्रियापद त्यात नसेल तर तो आहे सिम्पल फ्युचर. डिड यू व्हिजिट दॅट प्लेस येस्टरडे. आता असं काही नाही की काळ ओळखण्यासाठी वाक्य हे नेहमी ॲसर्टिव्ह पाहिजे, साधं पाहिजे असं काही नाही, ते प्रश्नार्थक पण असू शकतं. सो डिड यू व्हिजिट दॅट प्लेस येस्टरडे. आता इथं डिड आहे म्हणजे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. डू नॉट स्टॉप युअर एफर्ट्स. इथे डू आहे म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट आहे. The teacher saw the students making noise. बघा saw. This is simple past. He is a famous personality. इथं is हे मेन क्रियापद वापरलं आहे. So it is simple present. He is a teacher. He is a doctor. He is in the class. He is a student. असं जर काही असेल, नुसतं is वापरलं असेल किंवा आर वापरला असेल तर आपल्याला तो सिम्पल प्रेझेंट आहे असं सांगता आलं पाहिजे. सो इन दिस वे यू मस्ट हॅव प्रॅक्टिस ऑफ आयडेंटिफाईंग द टेन्स. तर तुमच्या नोट्समध्ये जे अजून एक्सरसाइजेस दिलेले आहेत ग्रामरच्या सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये टेन्स आयडेंटिफाय करा तर तुम्हाला जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस होऊ शकेल. नाउ ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. इथं टेबल दिलेलं आहे. द टेबल इज ऑल्सो गिव्हन देअर इन द नोट्स. सो प्रेझेंट टेन्स. एस मीन्स सब्जेक्ट, व्ही मीन्स वर्ब, ओ मीन्स ऑब्जेक्ट अँड पी पी मीन्स पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. सो सपोज द सेंटेन्स इज इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य असतं म्हणजे कसं असतं तर इट इज SVC. That is, she writes a letter. C means here, sorry, SVO पाहिजे. So she writes a letter. O means object.
So writes a letter. So a letter is written by her. म्हणजे ऑब्जेक्ट पहिल्यांदा येईल अ लेटर, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि बाय, आणि त्यानंतर जो कर्ता असेल त्याचं रूप येईल. इथं शीचं काय होईल, हर होईल. सो दीज चेंजेस यू मस्ट नोटीस. समजा कर्ता शी असेल तर बाय हर येईल, ही असेल तर बाय हिम येईल, आय असेल तर बाय मी होईल, वी असेल तर बाय अस होईल. ओके. त्यानंतर यू असेल, यू तसंच राहील. तर हे सगळं तुम्ही चेंजेस लक्षात घेतले पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे तुमचं क्रियापदाकडे लक्ष पाहिजे. इज रिटन, आर रिटन. लेटर्स असले असते, अनेक वचन असलं असतं तर आर रिटन आलं असतं. एक वचन आहे, एकच लेटर आहे, अ लेटर आहे, आणि त्यामुळे इज आलेलं आहे. सो दिस वॉज अबाउट सिम्पल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर काय होईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये काय असतं? एम इज आर यापैकी काहीतरी असतं आणि क्रियापदाचं तिसरं हे क्रियापदाला आय एन जी लागतं. सो शी इज रायटिंग अ लेटर. आपण काय बघितलं मगाशी? शी राइट्स अ लेटर. नाव शी इज रायटिंग अ लेटर. सो शी इज रायटिंग व्हॉट? अ लेटर. सो अ लेटर इज बीइंग रिटन बाय हर. Present perfect tense. She has written letters. So here has or have and plus past participle of the verb. That is present perfect. So she has written letters. So she has written what? Letters. So letters have been written by her. So you have to make change have been, बिकॉज लेटर्स अनेक वचन आहे. शी सिंग्युलर आहे लक्षात घ्या, आणि लेटर्स मात्र काय आहे? अनेक वचन आहे. त्यामुळे इथं ऑब्जेक्टप्रमाणे क्रियापद होईल आणि त्यामुळे लेटर्स हॅव बीन रिटन बाय हर. वी हॅव बीन विनिंग द मॅचेस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. इथं काय असतं? हॅव किंवा हॅज, बीन आणि क्रियापदाला आय एन जी असतं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. सो वी हॅव बीन विनिंग द मॅचेस. आता हे काय होईल? द मॅचेस हॅव बीन बीइंग वन बाय अस. बघा, करता जर आय असेल तर बाय मी होईल. करता जर शी असेल तर बाय हर होईल. करता जर ही असेल तर बाय हिम होईल. करता जर इट असेल तर ते इट तसंच राहील. यू असेल तर यू तसंच राहील. वी असेल तर अस होईल. दे असेल तर देम होईल. तर हे चेंजेस तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. त्यानंतर क्रियापदाचे कसे बदल होतात तेही तुम्ही इथं बघितलं पाहिजे. देन मॉडेल ऑक्झिलरी असेल. मॉडेल ऑक्झिलरी मीन्स कॅन, शुड, मस्ट असं जर वापरलेलं असेल तर काय करायचं? वी शुड विन द मॅच. द मॅच शुड बी वन बाय अस. सो हिअर शुड नंतर बी येईल आणि क्रियापदाचं तिसरं रूप येईल. दे कॅन ब्रिंग द सक्सेस. इथं कॅन आहे, मग कॅन बी होईल आणि ब्रिंग द सक्सेसचं ब्रॉट होईल. सो सक्सेस कॅन बी ब्रॉट बाय देम. सर्वात महत्त्वाचं आहे चेंज द व्हॉइस करताना की आपल्याला ऑब्जेक्ट पहिल्या प्रथम आणायचं आहे जर पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर. इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे आज्ञार्थक असेल. फॉर एक्झाम्पल ओपन द विंडो. तर ओपन द विंडो इथे क्रियापदाने सुरू झालेलं वाक्य आहे. अशा वेळेला लेट हे वापरायचं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट असेल म्हणजे जे कर्म असेल ते, आणि त्यानंतर बी आणि पास्ट पार्टिसिपल असेल. सो लेट द विंडो बी ओपन्ड असं होईल. समजा इथं ओपन द विंडो, ओपन द डोअर असं असेल, लेट द डोअर बी ओपन्ड असं होईल. शट युअर माउथ.
लेट युअर माउथ बी शट असं होईल. निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर काय करायचं? आय डू नॉट कम्प्लीट द वर्क. इथे द वर्क, आय डू नॉट कम्प्लीट व्हॉट? द वर्क. द वर्क इज नॉट कम्प्लीटेड बाय मी. म्हणजे जिथं तुम्हाला इज घालायचं आहे तिथं त्याच्यानंतर नॉट येईल. पास्ट टेन्सचं कसं होईल? सिम्पल पास्ट असेल, आय किल्ड अ रॅट. आय किल्ड अ रॅट. आय किल्ड व्हॉट? अ रॅट. सो अ rat or cat was killed by me. was किंवा where येईल आणि क्रियापदाचं तिसरं रूप येईल. पास्ट कंटिन्युअस टेन्स, ही वॉज रायटिंग अ लेटर. आता इथं वॉज रायटिंग आहे, सो अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय हिम. पास्ट परफेक्ट टेन्स आहे, गोपाल had watched the movie. Look at had watched. So had been watched असं होईल. The movie had been watched by गोपाल. इथं नाव आहे गोपाल, मग नाव असेल तर नाव तसंच राहील. गोपाल असेल, सीता असेल, काय असेल तर नाव तसंच राहील. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, द स्टुडंट्स हॅड बीन मेकिंग नॉईज. नॉईज had been being made by the students. So in this way, that will be the change in the passive voice. Future tense. Simple future. I will call you later. You will be called by me later. I will call you later. So you will be called by me later. Will be and क्रियापदाचं तिसरं रूप. She will be playing games. So games will be being played by her. So will be and being, that will be there. I shall have bought a book. So a book shall have been bought by me. So shall plus have plus bought. Sorry, been and bought. So that will be future perfect tense. So students, this was only discussion. आपण फक्त एक प्रॅक्टिस म्हणून ह्याची चर्चा केली. पण तुमच्या नोट्समध्ये, ग्रामरच्या नोट्समध्ये खूप एक्सरसाइजेस दिलेले आहेत. प्रत्येक टायटल खाली तुम्ही ते एक्सरसाइजेस सोडवले पाहिजेत, सो दॅट यू विल हॅव अ प्रॅक्टिस, मोर प्रॅक्टिस. Look at some rules. The rules are also given in the bracket, and then use them in your grammar sentences. So I hope you might have understood what is going on and you will practice at home. I hope so. Thank you. Thank you very much.